डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात CNG दरवाढीचा फटका। नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 CNG महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा CNGच्या दरामध्ये प्रत्येकी ₹2 वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरामध्ये पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारने व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्राला देखील मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 30 तारखेपासून रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यामध्ये कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजेत का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी, जरांगेंचा निशाणा। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगे यांची भेट घेणार। देशभरात बकरी ईद साजरी। मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक बंदोबस्त। ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेले सरकार कुर्बानीला विरोध करतंय। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं, शिरसाट यांचं प्रत्युत्तर। ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडनं क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा। नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यामधील 4 गाड्यांचा अपघात। अचानक वाहन समोर आल्यामुळे ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या। सुदैवानं कुणीही जखमी नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्रामधील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती दिली। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार सध्या दिल्लीमध्ये। भाजपमध्ये मोठा फेरबदल। 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले। पंजाबमध्ये केवल सिंह ढिल्लो, दिल्लीमध्ये हर्ष मल्होत्रा, त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय, तर हरियाणामध्ये अर्चना गुप्ता यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती। सिद्धरामय्या यांच्याकडनं कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। DK शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार। हायकमांडच्या आदेशाचं पालन केलं। राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया। नेट पेपरफुटी प्रकरणामध्ये उच्चस्तरीय बैठक। 21 जूनला होणाऱ्या पेपरवर पंतप्रधान कार्यालयाचं बारकाईनं लक्ष। पेपर फुटू नये यासाठी लष्कराकडे जबाबदारी देण्याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। बोरसे प्रकरणामधील आरोपी अग्रवाल कुटुंबाला पार्टी करताना लाज वाटली पाहिजे। विशाल अग्रवाल याच्यावर कारवाई करा। भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांची मागणी, तर आरोपीकडनं पैशांचा माज। तृप्ती देसाई सुद्धा संतप्त। त्याचं कारण देत गर्भवती महिलेला रुग्णवाहिका नाकारली। रुग्णालयामध्ये पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे बाळ पोटामध्येच दगावलं। महिलेच्या नातेवाईकांचा संताप, कारवाईची मागणी। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।